राम राम मंडळी. आपण घेऊन येत आहोत एक नवीन ब्लॉग सिरीज, बॅचलर लाईफ. तर हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. ते सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या डॉगेश भाऊला राम राम म्हणून दिवसाची सुरुवात केली. डॉगेश भाऊला राम राम करून म्हटलं आता ब्रश करून घ्यावा. मग काय घेतला हातात ब्रश केलं चालू. ब्रश झाला की म्हटलं आता सगळं रूम आवरून घ्यावी. आपलं कार्यकर्ता काय सकाळी लवकर उठून कामाने जातात. आपण काय असंच रिकाम टेकडं, जॉब काय भेटेना आणि काय अभ्यास करायचं म्हणलं तर अभ्यास काय व्हायना. म्हणून काय निवांत खायचं प्यायचं लोळायचं हेच चालू आहे. मग काय सगळं एकट्यालाच करायला लागतं. निवांत झाडून बिडून घेतलं सगळं. झाडून घेतलं की म्हटलं आता आंघोळीला पाणी तापाय ठेवावं. मग काय आणली एक बादली भरून ठेवली तापायला. 10 मिनटात आपलं पाणी तापतं. घेतली बादली निघालो आंघोळीला. आंघोळ झाली, आलो बाहेर. म्हटलं आता काय पहिले दिवस आहे ब्लॉगचा आपला, जरा दाखवा बॉडी शो आपला. मग काय तेवढ्यात आपलं बलराम शेट वरनं खाली आलंच. मग काय गडी हसतच होता नुसता. त्याला सांगितलं आपण पहिल्या दिवशी ब्लॉग काढतोय. मग काय गडी नादावलं. म्हटलं जरा आवरून बिवरून घ्यावं. तेवढ्यात आपल्या भावानं सकाळीच आपला डबा आणून ठेवला होता. डबा घेतला, निघालो. म्हटलं आता बसावं जेवावं, भुका लागले ते. बसलो दोघं. मग काय गाड्यानं त्यात लाडू बिडू आणून ठेवलं होतं. घेतलं दोघांना एक एक लाडू. मग काय पोटभर जेवावं म्हणून द्यावं ताणून परत. मस्तपैकी मग असं जेवण करून घेतलं. तेवढ्यात जेवता जेवता आला गाड्याचा आवाज. कळलंच की भावाचं. म्हणलं काहीतरी पार्सल आलं असणार कंपनीवर. आणि बघतोय काय तर खरंच पार्सलच आलं होतं. भाऊ काय सुट्टी देत नाही आणि कंपनी काय थांबत नाही. पार्सलवर पार्सल पाठवतच असते. काय जेवण झाल्यावर आता भांडे घासाय आपल्यालाच लागतं. ते घेतली भांडी घासून. तेवढ्यात आलं ओंकार शेट आणि चिंटू शेट क्लासवरनं. निवांत गाड्यांना हाय बाय करून आत घेतलं. बसले निवांत बैठक. मग बसल्या मग करायचं काय म्हणलं गडी म्हटलं आता गेमचा डाव टाकू. गाड्यांच्या काय गप्पा रांगल्याच होत्या. गडी म्हटलं थांब जरा. टाकला गेमचा डाव. निवांत खेळत बसलो थोडा वेळ. खेळून झाल्यावर लय लागलं बोर व्हायला. मग काय गडी म्हणला आज माळशिरसला बैलगाड्याचा अड्डा इथं जाणं काय शक्य नव्हतं म्हणून लावल्या लॅपटॉपवरच. काय निवांत गडी आपलं केला अंधारात बसलो बघत बैलगाड्या. चांगल्या रंगल्या होत्या. मग म्हटलं तुम्हाला बी दाखवायच्या. आम्हीच नुसतं बघतोय. बघा तुम्ही मग आता कशी पळते ती आपली खोंड. सुटीच नाही. नात करते काय यावंच लागते. आपलं इट्टल ना नादच नाही. गाडी एक नंबर लागतंय बघा आता. रन मशीन म्हणतात. रन मशीन विठ्ठल नाना बुतकर बसलं एक नंबरला. काय त्याच नादात म्हणता काय आपलं तेवढ्यात भूषण शेट आलं. काय शेट म्हटलं आता ब्लॉक काढताय थांबा. म्हणलं मास्क बिस्क लावतो जरा असं सरप्राईज देतो सगळ्यांना. ओ म्हणलं. तेवढ्यात काय हे चिंटू शेटचे आणि ओंकार शेटचे झाले भांडणं चालू. काय गडी थांबनातच. परत गेलं गडीवर. मग म्हटलं आता काय बोर व्हायला लागलंय. चला म्हणलं गडी परत काय करतात ते बघावं. काय चिंटू शेटनं दारू वाढलं. चक्क चिंटू शेट अभ्यास करत होतं. आता काय सुट्टी नाही म्हटलं. गडी 2 महिन्यातच जॉबला लागतोय. ओंकार शेट काय निवांत आपलं मोबाईल बघत असतात. ही आमची पहिली जुनी रूम होती. आता आम्ही नंतर खाली शिफ्ट केलं. ही आमची गल्ली बघा कशी एक नंबर का नाही. वातावरण सुट्टीच नाही. तेवढ्या चिंटू शेटला लुबडून आणलेलं पैसे आणलं. दूध पिशवी व्हायचं म्हणतात चहा प्यावा. कसं आहे डोल्यावर चायवाल्याला मागं टाकणार आपण. सुट्टीच नाही. नात करते काय यायलाच लागते एकदा प्यायला चहा. मग काय मस्तपैकी असं 2 लांबनं धारा सोडल्या दुधाच्या. काय उकळू दे म्हटलं आज थोडा वेळ त्याला. थोडा वेळ असं चांगलं खळखळीत उकळून दिलं. मग काय सगळा मसाला बिसाला टाकून आपलं चहा पावडर आलं ओकेमध्ये उकळून घेतला. प्यायला फक्त आम्ही काय 3घच जण होतो. बाकीचे 2 जण चहा पित नाहीत. का तर म्हणे तोंडावर फोड येतात. पण त्यांना काय माहिती चहाची ताकद काय. मस्तपैकी 3घांना समान असा चहा गाळून घ्यावा म्हटलं. केल्या 3घांच्या समान वाटण्या. मग अशा प्रत्येकाला मापात ओतून दिला. चहा पिणं काय आपलं साधंसुद्धा नसतं. एकदम असं टंपास भरून घ्यायचा. तेव्हा कुठं चहा प्यायल्यावानी वाटतं. सुट्टीच नाही.
काय घेतला चहा गाळून तिन्हीतनी तर गेलो द्यायला सगळ्यांना. तर काय सगळे पाहुण्यावानीच वागते ते हो, आपल्याला सगळं करायला लागतं. मग काय चिंटू शेट म्हणलं मला लय चहा झाला आहे, घे तुला थोडा. परत बलरामला म्हणलं धर तुला, नको म्हणला तूच पी. म्हणला चेस कर. हे आमचे सगळे स्नॅपलवर व सुट्टीच नाही. मग काय मस्तपैकी अशी फुरकी उडून बघितली, मस्त झाला म्हणलं चहा. मग काय थोड्या बाता बिता मारत गप्पा मारत चहा पेत पेत बसलो. काय मग शेवट संध्याकाळात होतं चालते 5-6 वाजत आलते. मग काय गड्यांना म्हणलं चालवायचं फिरून येऊ. काय ओंकार शेट म्हणलं थांबवायचं मला पावडर लावू द्या. काय भूषण शेटनं लाईटी बिटी बंद केल्या सगळ्या, निघालो. मग हे आमची गल्ली बघा, निवांत गल्लीतनं चाललेलो. इथं बारक्यांची लुडबुडली असते, इथल्या नादी लागत नाही बारक्यांच्या बाबा. मग काय आलो बाहेर. आल्यावर आपल्या इथं आहे स्वामी महाराजांचा मठ. आलो मठात. मग म्हणलं दर्शन घ्यावं पहिलं, मग म्हणलं जावं फिरायला. चाललेलो. मग काय भूषण शेट काय फोनवरच कंटिन्यू बोलत होतं. पुढं आलो, पाय बी स्वच्छ धुवून घेतलं, चाललो आपलं मंदिरात. चाललो तेवढ्यात आपल्याला बारका भाव म्हणला तिथं एक थांबलेला. म्हटला व्हिडिओ काढू नको, म्हणला बंद आहे, म्हणला व्हिडिओ काढत नाही ती. चालतंय म्हणलं बाबा. मग काय आलो दर्शन घेऊन बाहेर. तर आपल्या इथं बघा बाजार भरतो रोजच, सुट्टीच नाही. कधीच असं नसतं बाजार नसतो, रोज बाजार भरतो. गावाकडं कसं आपला आठवडे बाजार असतो, इथं रोज असतो. इकडं खाऊ गल्ली आणि इकडं बाजार, काय सुट्टीच नाही. थटतच नाही ते हो माणसं इथली. मग काय तिथनं गेलो ग्लायडिंग सेंटरला. काय पुण्यातल्यांतला तर माहितीच असेल कुठलं लोकेशन आहे. नात करते काय, खतरनाक लोकेशन आहे, खतरनाक. एकदम मोठं मोकळं ग्राउंड. अख्ख्या पुण्यात तुम्हाला कुठंच असं बघायला भेटणार नाही. त्यात आम्हाला थोडा उशीर चालता नाही, सनसेट दाखवला असतो तुम्हाला काय दिसतो. एक नंबर. काय जरा गप्पा मारत म्हणलं जरा फिरावं, एकतर अगोदरच चालत नाही लय. मग काय तिथनं झालं की गेलो जरा ढोलताशे बघायला. काय वाजवत होती, एक नंबर. तुम्ही बी ऐका जरा, मी नुसतं बोलून काय उपयोगाचं नाही व. हे आपलं हडपसर म्हटलं चालतं. काय तिथनं झालं म्हटलं आता निघावं रूमवर. डब्याची वेळ झाली ती यायची. आपण मेसवाला कार्यकर्ता हो, आपल्याला मेसशिवाय जमतच नाही. काय करता, घ्या डबन निघा, अशा अवस्था आहे. तेवढ्यात अनिकेत शेटचा फोन आलता, अरे मी आलो चावी कुठं आहे. आम्ही आलो तू चावी सांग. तेवढ्यात मग काय गडी बसलेला शेजारच्या काकूंच्यात, आल्यावर गडी खुल्ला नुसता. डब्यांचा टायमिंग झालता म्हणून गडीवरनं आलं डबं घेऊन, निघालो डबं आणायला. मग काय गेल्या काकूंना लगेच डबं भरून दिलं, निघालो लगेच माघारी. आलो मस्तपैकी तावा मारला जेवण बिवण केलं. अनिकेत भावनं मनाव घेतला हातरून टाकायचं, टाक म्हणलं तर काय निवांत झोपू म्हणलं तर काय. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब व लाईक करा.